मॉर्निंग, आज संडे आहे अँड मी टेम्पलला जायचा विचार केला आहे. सो ऑलरेडी मी खूप लेट आहे ॲज युजल. सो मी रेडी झाल्यावरती तुम्हाला भेटते. मी कुर्ता घालायचं डिसाईड केलं आहे अँड लेट्स डू द ट्रान्झिशन. दिस इज द कुर्ता. हे जीन्सवरती पेअरअप करते. आय डोंट नो इज इट जस्ट मी, बट जेव्हा पण केस चांगले असतात तेव्हा मी घरी असते आणि काही बाहेरचा प्लॅन असेल तर माझे केस फ्रीझी असतात. बट ॲक्च्युली मी आत्ताच केस धुतलेत, सो ते नीट सुकले पण नाही आहेत. सो मी ही हुडा ब्युटीची लिपस्टिक लावल्या. दिस इज माय गो टू लिपस्टिक. एकदम मस्त कलर आहे. हे वॉच इज लाईक माय नेसेसिटी. मला खूप आवडतं विंटेज वॉच. आणि हे इयरिंग्स आणि हे बँगल मी पेअरअप करणार आहे. थोडं साधंच करते आहे बट स्टील थोडंसं बरं वाटतं. सो दिस इज दिस अँड इयरिंग्सच्या बिना ट्रेडिशनल आउटफिट चांगलं नाही वाटत. हे पण मला माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलं आहे. बँगल्स अँड हे तिचं चॉईस ह्याच्यामध्ये खूप चांगलं आहे ट्रेडिशनलमध्ये. सो मी नेहमी तिलाच सांगते, जर कोणी येत असेल इंडियावरनं इकडे तर काहीतरी असं कुर्तीज या फिर ट्रेडिशनलसाठी द्यायला. मला इतका घाम येतो आहे, केस सुकले नाही आहेत. आणि माझे फ्रेंड्स थांबलेत. सो मी रेडी झाली आहे अँड दिस इज माय आउटफिट. बँगल्स, वॉच अँड इयरिंग्स. सो थोडीशी मिनिमलिस्टिकच आहे बट खूप गरम होत आहे. जास्त रेडी झाला तरी काही फायदा नाही आहे. मी बोलू आता. सो आता मी रेडी आहे अँड वी आर गोइंग टू टोलिडो टेम्पल. इथे एकच टेम्पल आहे अँड लेट्स सी. सो ॲज युजल माझे फ्रेंड्स मला बोलायला नव्हते देते. ते वर लाईक की तू व्हॉइस ओव्हर कर, जस्ट डोंट डिस्टर्ब अस. आणि ते इकडे गॉसिप करत होते. आय विश की मी तुम्हाला सांगू शकेल ते लोक काय बोलत होते. बट या आता आम्ही चाललो आहे टोलेडो टेम्पलला. खूप जास्त गरम होत आहे फॉर सम रिझन मला. अँड आय वॉज जस्ट ॲडजस्टिंग माय ड्रेस. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आज क्लाउड्स एकदम मस्त वाटत होते फॉर सम रिझन, काय माहिती. अँड वेदर पण खूप प्लेझंट होतं. देवचा एंट्रन्स आहे. लुक ॲट दिस. मला या देवळात यायला खूप जास्त आवडतं आणि द मेन थिंग इज दिस घंटी. ते वाजवायला माझं फेवरेट थिंग आहे आणि मी देवाकडे काहीतरी प्रे करत होती. होपफुली ते होऊ दे. इथे सगळे वेगळे वेगळे देव आहेत. ऑल्सो इथे आल्यावरती खूप जास्त प्लेझंट आणि पीसफुल वाटतं. खूप जास्त वारा आहे. मी आता घरी आली आहे. लुक ॲट माय किचन. माझ्या मॉम डॅडचा फोटो आहे आणि तिकडे खूप मजा आली. म्हणजे खूप दिवसांनंतर मी गेलेली. आय गेस 1-2 महिन्यानंतर मी तिकडे गेलेली. बट जेव्हा पण तिकडे जाते ना, असं एकदम पीसफुल वातावरण आहे. एक मिशिगनला पण टेम्पल आहे, ते पण एकदम असं भारी आहे. बट जर तुम्हाला टेम्पल आवडत असेल आणि तुम्ही टोलेडोमध्ये राहतात तर आय शुड से यू शुड गिव इट अ ट्राय अँड व्हिजिट दॅट टेम्पल. तर तिकडचा ग्रुप्स पण असतात, म्हणजे कल्चरल ग्रुप्स. तर म्हणजे तिथे खूप असे ॲक्टिव्हिटीज असतात. दिवाळी इव्हेंट, गणपती इव्हेंट. सो आम्ही लास्ट इयर मी गणपतीला तिकडे आम्ही गेलो होतो. हा एक ऑटवा पार्क आहे अँड आम्ही तिकडे आता चालायला जातो आहे. मी चेंज केले क्लोज बिकॉज मला खूप जास्त गरम होत होतं अँड मी आता हाफते बिकॉज हे थोडंसं चढण आहे इकडे. इथे लोक गोल्फ पण खेळतात आहे अँड हे मोठं ट्रेल आहे. म्हणजे माझ्या पाठी तुम्ही बघू शकतात अशी चालते. ऑल्सो दिस इज युअर रिमाइंडर टू ड्रिंक वॉटर इन दिस समर.
सो इथे ॲक्च्युली आम्ही चालायला आलो आहे, बट इथे गॉल्फ पण खेळतात लोक. अँड गॉल्फ कार्ट जर घ्यायचा असेल तुम्हाला तर पर पर्सन $22 राहतं. असं 4 लोक घेऊ शकतात आय गेस. अँड विदाऊट गॉल्फ कार्ट असेल तर $12 आहेत. बट आपल्यालाच आपलं ते गॉल्फ कार्टचं किट घ्यावं लागतं. ते इतकं काही सगळं नॉलेज नाही आहे, बट आय गेस आम्हाला पण आवडलं. असं कधीतरी खेळायला आवडेल, बट खूप जास्त काहीतरी डिफरंट गेम आहे. सो एकदा ट्रायसाठी तर चांगलं आहे, बट आता ऊन इतकं जास्त आहे. आय डोंट नो तुम्हाला हा आवाज येतोय का नाही, बट इकडे झाडांचा इतका जास्त आवाज येत होता की आम्ही 5 मिनटं ते ऐकतच थांबलेलो. एकदम मस्त वारा होता अँड आवाज इतका सुंदर येत होता. मी स्वतःची इतकी ऑब्सेस झाली होती ना क्लाउड्स आणि असं खूप मस्त आलेला फ्रेम. मी आता चिला बनवला आहे मूगचा हा, अँड मी ह्याचा पनीर रॅप बनवणार आहे. सो चिला इज रेडी नाव. आय स्टार्टेड विथ सॅलड. सो मी पहिलं सॅलड टाकलं. हे पनीर घेतलेलं मी एअर फ्रायरमध्ये बनवलेलं, मॅरिनेशन केलेलं मी. आणि मी आता पनीर टाकते. खूप सारं पनीर टाकते बिकॉज मला पनीर खूप जास्त आवडतं. माझं पनीर काही थांबतच नाही आहे. सो ही मी मिंट चटणी बनवली होती, जी आपण सँडविचला वापरतो ती चटणी बनवलेली. अँड मी खूप सारं टाकलं बिकॉज मला आवडतं आणि ते सुकं सुकं लागेल तर मग ते चांगलं नाही लागत. अँड ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज रेडी नाऊ. हे रॅप रेडी आहे टू ईट. मी बरिटो रॅप करता येत नाही, सो मी असं सिम्पलवालं ठेवलं. नाव द रॅप इज रेडी. आता मी हे पनीर रॅप बनवला आहे अँड आय डोंट नो, मी जस्ट ट्राय केलं पनीर. म्हणजे मी पनीर टिक्का मसाला बनवणार होती, बट त्याचा सॉस जो मी बनवला थोडा तो फ्लॉप झाला. सो आय थॉट मी त्याचा काहीतरी नंतर यूज करेल. अँड म्हणून मी आता पनीर रॅप बनवला आहे. मला पनीर रॅप लाईक पनीरचं काही पण गोष्ट खायला खूप आवडतं. सो खूपच जास्त फुलफिलिंग बनवला आहे. आय नो की मी पूर्ण नाही संपू शकत बिकॉज ते थोडंसं आणि चिला आहे, रॅप नाही आहे. मी ह्याला 10/10 देईन बिकॉज मला पनीर रॅप खूप जास्त आवडला आहे. अँड ते थोडा उचलला की तुटतोय. जो मी रॅप बनवलेला ना तो खूप जास्त मस्त होता, बट वन थिंग इज की मी त्याच्यात इतकं स्टफिंग घुसवलेलं की तो खाता खाता तुटत होता. असं मी असं त्याला भाजी चपातीसारखं तोडून खाल्लं. बट जर तुम्ही त्याच्यात कमी स्टफिंग केलं अँड जर तुमच्याकडे बुरिटो रॅप करायचे स्किल्स असतील तर आय वुड डेफिनेटली टेल यू की यू शुड ट्राय दिस पनीर रॅप. अँड मी असं स्पॉन्टॅनियस रेसिपी काहीतरी बनवलं बिकॉज मला जेवण बनवायला बोर झालेलं. सो या, यू शुड डेफिनेटली ट्राय इट आउट. आणि जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्ही मला नक्की सांगा. जर तुम्हाला असं काही वियर्ड रेसिपीज बघायचे असतील या फिर वियर्ड रेसिपी चॅलेंज तर डू लेट मी नो. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर लेट मी नो व्हॉट फूड रेसिपीज यू वॉन्ट मी टू ट्राय मोर. मला असं वाटतं की आफ्टर 1 वीक नंतर इतकं चांगलं प्लेझंट वेदर आहे बिकॉज इतकं जास्त गरमी होत होती. अँड आय नो की मी गरमी असूनसुद्धा ब्लॅक घातला आहे, बट मला असं काहीतरी लूज घालायचं होतं ज्याच्यात जास्त एअरी. सो आय चोज दिस आउटफिट. सो जेवल्यानंतर मी माझे फ्रेंड्स आलेले घरी. आम्ही थोडा वेळ बोललो अँड आता मी बुक वाचायला चालली आहे अँड माय डे इज ओव्हर. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. छोटूसा होता, असं काही प्लॅन नव्हता, इम्प्रॉम्प्टू होता, बट या
जर तुम्हाला काही चॅलेंज व्हिडिओज या फिर काही व्हिडिओजचे सजेशन्स असतील तर प्लीज डू लेट मी नो. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज गिव अन ग्रीन हार्ट. अँड या, I hope to see you in the next video. Bye.